चला पहिला पेपर वाचूया। सकाळची सुरुवात म्हणजे कशी, पेपर वाचून व्हायला पाहिजे। भविष्य बघूया। रोजच्या बातम्या काय बघायच्या। तो काय लिहिलंय, कुंभरास 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 अचानक धनलाभ। वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड। ओके, कालचा पेपर बघूया ना। अपघाताचा धोका संभावतो। अरे बापरे, पण अपघात झालाच नाही। बच गया। चलो ठीक आहे, माझ्यासाठी नसेल, दुसऱ्यासाठी असेल। ही आपली रोजची सवय। बऱ्याच जणांना सकाळी अगदी मस्तपैकी खुसखुशीत बातम्या ऐकायची सवय असते किंवा वाचायची सवय असते, आणि त्यातल्या त्यात आजचं भविष्य काय याची तर उत्कंठा जबरदस्त असते। आणि मीही तसंच वाचलं। आता मागच्या दिवशी काय होतं हे मी दुसऱ्या दिवशी चेक न करता आजच्या दिवशी काय आहे ते बघितलं। आणि जर भविष्य चुकीचं ठरलं तर आपण थोडीच पेपरवाल्याला विचारणार आहोत की काल मला धनलाभ का नाही झाला। ते बोलतील नाही झाला, अजून काय करणार। मग भविष्य बघायचंच नाही का बघायचं अजून वेगळ्या पद्धतीने, त्याचा खरोखर फायदा होऊ शकतो का? थांबा मी सांगतो। नमस्ते मित्रांनो, माझं नाव सुशील धनावडे आणि मी हिप्नोथेरपिस्ट आणि माइंडफुलनेस ट्रेनर आहे। आत्ताच आपण जे काय बघितलं हे सगळं रेग्युलरली आपण बघत असतो। ज्योतिष बघणं किंवा कुंडली बघणं हा आपल्या इथे इंडियामध्ये स्पेसिफिकली रेग्युलर ट्रेंड आहे। ट्रेंड म्हणण्यापेक्षा वर्षानुवर्ष, अगदी हजारो वर्षांपासून असं ऐकू येतं की अगदी जर लग्न जरी करायचं असेल तर पत्रिका जुळवून बघितली जाते। एखाद्या मुलाचं नाव ठेवायचं असेल तर कुंडली त्याची बघितली जाते। पण ह्या सगळ्या गोष्टी बघता बघता आपण कधी असं पण होऊ शकतं की पूर्णपणे अधीन पण जाऊ शकतो। मी हे म्हणतोय की ज्योतिष हे एक शास्त्र आहे, कुंडली हे शास्त्र आहे। या शास्त्राचा उपयोग आपण कुठल्या पद्धतीने करायचा हे आपल्यावर आहे। उदाहरणार्थ ज्योतिष करतं काय की ते प्रेडिक्शन करतं की तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी आहेत आणि अशा गोष्टी घडू शकतात। याचा अर्थ जसं डॉक्टर एखाद्याला सांगतात की बाबा तू मैदा खाऊ नकोस किंवा एवढं जेवू नकोस किंवा जास्त गोड खाऊ नकोस, जेणेकरून तुला डायबिटीस होऊ शकतो, ब्लड प्रेशरचे त्रास होऊ शकतात। ह्या सगळ्या गोष्टी प्रेडिक्शन्स आहेत की भाकीत आहे। याचा अर्थ असं नाही की हे असं होणारच। याचप्रमाणे जसं डॉक्टर सांगतात त्याचप्रमाणे ज्योतिषी शास्त्राचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टीचा आपल्या शरीरावर होणारा इफेक्ट याचा स्टडी करून सांगतात की असं होऊ शकतं, हे असंच होईल याची गॅरंटी कोणीच देत नाही। याचे काही फायदे पण आहेत पण काही तोटे पण आहेत। तर ज्योतिष बघताना माझी एवढी रिक्वेस्ट आहे की हे फायदे आणि हे तोटे यांचा विचार करून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जास्त मदत होऊ शकते। उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्राचा तुम्हाला ॲज अ सल्लागार म्हणून मदत करून घेणं हे वेगळं, आणि ज्योतिषाच्या पूर्णपणे अधीन होणं हे टोटली वेगळं। कारण पूर्णपणे अधीन होणं म्हणजे काय, आयुष्यातल्या प्रत्येक स्टेपला, प्रत्येक गोष्टीला ज्योतिषाचा वापर करणं, कुंडलीचा वापर करणं। की उदाहरणार्थ मी आता घरातून बाहेर पडताना पण मी कुंडली कशी आहे, किंवा एखादी छोटी डील करायची असेल बिझनेसची तरी पण उगाचच कुंडली बघणं, ज्योतिष बघणं ह्याची माझ्या दृष्टीने तरी गरज नाही आहे। हां, जर तुम्ही एखाद्या मोठ्या बिझनेसचं किंवा एखाद्या मोठ्या गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला जर आतून काहीतरी वाटत असेल की हे होईल की नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही एखाद्या ज्योतिषशास्त्राचा वापर करून चांगल्या ज्योतिषाकडून तुम्ही त्याचे सल्ले घेतलेत तर काही गैर नाही आहे। पण त्याचबरोबर असंही होतं की एखाद्या ज्योतिषाने तुम्हाला सांगितलं की उद्या कदाचित अपघाताचा धोका संभावू शकतो, तर त्याचं काय होतं की सबकॉन्शियस माइंडमध्ये ही गोष्ट घर करून राहते की आज माझा ॲक्सिडेंट होऊ शकतो। त्यामुळे गाडी चालवताना प्रत्येक वेळेला आज माझा ॲक्सिडेंट होऊ शकतो, आज माझा ॲक्सिडेंट होऊ शकतो। आणि बऱ्याच वेळेला खरोखर असे ॲक्सिडेंट किंवा हे अपघात घडू शकतात, कारण मनात जे असतं ते होतं। सबकॉन्शियस माइंडला आपणच असे सजेशन देतो की माझा आज ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत। तर मन सांभाळण्यापेक्षा ॲक्सिडेंट होण्याकडे जास्त कल देतं आणि कदाचित खरोखर तसं घडतं। म्हणून ज्योतिषाचा तुम्ही निगेटिव्हली वापर करू नका घेऊ, त्याचा पॉझिटिव्ह सजेशन किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशनसाठी कसा वापर करता येईल याच्यावर जास्त भर द्या। उदाहरणार्थ एखाद्या ज्योतिषाने सांगितलं की तुमच्यामध्ये राजयोग आहे, राजयोग आहे याचा अर्थ काय, तुम्हाला खूप पैसा मिळू शकतो, खूप चांगला मान मिळू शकतो। याचा अर्थ असा नाही की तुम्ही मस्तपैकी घरामध्ये गादीवर झोपून राहिला आणि तो राजयोग येईल, कारण
ज्योतिषाचा ज्यावेळेला मी अभ्यास केला त्यावेळेला एक लक्षात आलं की त्यावेळेला ग्रहांची स्थिती होती म्हणून असं घडू शकतं हे लिहिलं। पण जसजसे ग्रह बदलले, जसजसं वातावरण बदललं आणि जसजसे माझ्या मनातले विचार बदलले तसतशी ग्रहदशा, तसतशी कुंडलीतली दशा आणि तसतसं त्याचं भवितव्य बदलू शकतं। कारण त्याच्या संस्कारामध्ये फरक पडल्यामुळे त्याच्या ज्योतिषामध्ये किंवा होणाऱ्या भविष्यामध्ये पण फरक पडू शकतो। आणि त्यामुळे असं पण आहे, कितीतरी लोकांचं असं भाकीत सांगितलं गेलं की ह्यांच्या आयुष्यात काही होऊ शकणार नाही आणि आज ती मोठी मोठी यशस्वी सक्सेसफुल माणसं आहेत। याचा अर्थ नुसता ज्योतिषाचा आधार घेऊन पण त्याचबरोबर स्वतःच्या मनावर जबरदस्त विश्वास ठेवून तुम्ही पाहिजे ती गोष्ट करू शकता। उदाहरणार्थ तुम्ही जर मला विचारलं की तुम्ही ज्योतिषावर विश्वास ठेवता का, वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवता का? वास्तुशास्त्र माझ्या दृष्टीने हवा किती चांगली खेळती राहते, आतमध्ये गेल्यानंतर मला किती फ्रेश वाटतं, किती समाधानी वाटतं, ह्या गोष्टीपर्यंत ठीक आहे। पण अगदीच मला सगळ्याच गोष्टीचे डायरेक्शन बदलायचे आणि ह्या गोष्टी ठेवायच्यात किंवा चायनीज गोष्टी ठेवायच्यात, मी ह्याच्यावर जास्त भर देत नाही। किंवा ज्योतिषाचा विचार केला तर मी म्हणेन की मी माझ्या स्वतः मनाला असे सजेशन देतो की मी जे ठरवीन ते करण्याचा प्रयत्न करेन, ते करीन। मग पुन्हा एकदा विचार करा की हे पेपरमधलं रोजचं भविष्य बघण्याची गरज आहे का? तुम्ही ज्या वेळेला एखादं मोठं डिसिजन घेताय त्यावेळेला एक पॉझिटिव्ह माइंडसेटसाठी तुम्ही नक्की ज्योतिषाकडे जा। तो जर चांगल्या गोष्टी सांगत असेल नक्की ऐका, त्या फॉलो करा। सपोज त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या बिझनेसमध्ये असे स्टेप्स घ्या, घेऊन बघा, कारण त्याच्यामध्ये कदाचित निगेटिव्ह होण्याचे चान्सेस नाही आहेत। कारण त्यांच्या अभ्यासाप्रमाणे, तुमच्या मनाच्या स्वभावाप्रमाणे पर्टिक्युलर बिझनेस तुम्हाला लाभदायक असू शकतो। पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सांगितलं म्हणजे तसंच्या तसंच व्हायला पाहिजे, कारण कुठलाही ज्योतिषी अजिबात गॅरंटी देत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी गोष्ट घडणार आहे, उदाहरणार्थ माझा मृत्यू 2070 साली होणार आहे, ओके, मी जरा जास्त वय घेतलं माझ्यासाठी, जगायचं मला, तर माझा मृत्यू 2070 साली होणार आहे ह्याचा मी आत्तापासून विचार का करू? दुसरी गोष्ट, मला 10 वर्षांनी खूप मोठा बिझनेस मिळणार आहे, तर मी आत्ता ह्या 10 वर्षातले प्रयत्न थांबवायचे का? आणि दुसरी गोष्ट, कुठलाही ज्योतिषी असं कधीच सांगणार नाही तू बिंदास झोपून राहा किंवा बेडवर आराम कर, तुला हे सगळं मिळणार आहे। सगळेजण हेच सांगणार की थोडा प्रयत्न तर तुम्हाला करायलाच लागेल आणि हे सगळं तुमच्या योगामध्ये आहे। मग विचार करा, ज्योतिषाचा वापर करा, आधार घ्या, पण त्याचबरोबर तुमचे प्रयत्न, तुमचा आत्मविश्वास आणि रोजचे तुमच्या मनाला देणारे पॉझिटिव्ह सजेशन किंवा सकारात्मक विचार ह्यांचा वापर जर तुम्ही केला तर आयुष्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा, तुमचे कमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत, मला सजेशन्स पाहिजे आहेत की मी काय इम्प्रूव्ह करू शकतो, आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचे अपडेट्स येतील, त्याचा अलर्ट येईल आणि त्यामुळे तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला इझिली बघता येतील। तर शेवटचं वाक्य, यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा, बाकी जग तुमच्याबरोबर येणारच।